समोसे म्हटलं की आपल्याला खूप खावेसे वाटतात, पण ते समोसे मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी असले तर खायला भारी वाटतं। तर आज आपण असेच कुरकुरीत आणि क्रिस्पी समोसेची रेसिपी पाहणार आहोत। आतमधनं मऊ बाहेरनं कुरकुरीत अशी आज आपण समोसेची रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझं दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त असे क्रिस्पी मिनी समोसे पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे समोसे तयार होतात। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर मिनी समोसे बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। तर समोसे बनवण्यासाठी मी इथे मैदा वापरत आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ देखील इथे वापरू शकता किंवा 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा असं देखील इथे वापरू शकता। पण मैदा वापरल्याने आपले समोसे कुरकुरीत होतात, मस्त क्रिस्पी असे तयार होतात। तर त्यामुळे मी इथे 2 कप मैदा वापरलेला आहे। तर मी ह्या बाउल मध्ये 2 कप मैदा घालून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती चोळून घालायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कलोंजी घालून घ्यायचे। कलोंजी घातल्याने आपले समोसे खूप टेस्टी लागतात। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मोहन घालून घ्यायचा आहे। मी इथं 2 चमचे तूप घालून घेत आहे। तूप घातल्याने काय होतं, आपले समोसे खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत असे तयार होतात। त्यानंतर हे मिक्स करायचे, सगळ्या मैद्याला तूप लावून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। समोसे बनवण्यासाठी पीठ घट्टसर मळून घ्यायचे। जेवढं पीठ घट्ट मळलं जाईल तेवढे आपल्या समोशांना व्यवस्थित असा शेप देता येतो आणि समोशामधलं जे आपण सारण तयार करतो ते व्यवस्थित आपल्याला समोशामध्ये भरता येतं। आणि पीठ घट्टसर असल्यामुळे आपले समोसे तेलकट होत नाहीत, कमी तेलकट होतात। त्यामुळे पीठ हे घट्टसर मळून घ्यायचंय। समोशासाठी पीठ मळण्यासाठी मी ते 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर ते थोडं थोडं करून आता हे पीठ मी घट्टसर, तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे समोसे बनवण्यासाठी। आता हे मळलेलं पीठ आपण एका बाउल मध्ये काढून घ्यायचंय। त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटं असं साईडला ठेवून घ्यायचं आहे। तर पीठ 10 मिनिटं आपलं भिजतंय, तोपर्यंत आपण समोशातील आतमधलं सारण तयार करून घेऊयात। मिनी समोसे बनवण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊयात। तर सारण तयार करण्यासाठी गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित गरम झालेली आहे। मध्ये मी 2 चमचे मोहरीचं तेल टाकून घेत आहे। सारण तयार करताना तेलाचा वापर जास्त नाही करायचा आहे, कमीच तेल टाकायचं आहे। त्याच्यामुळे मी इथे छोटे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी इथे व्यवस्थित तडतडलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर इथे 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेत आहे। मिक्स करायचे एकदा। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायची आहे। 1 चमचा बडीशेप टाकून घ्यायची आहे। मी इथं जाडसर धने असे कुटून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे। आपण जेव्हा समोसे खातो तेव्हा दातामध्ये धने लागतात ना खाताना, ते खूप टेस्टी लागतात। त्यामुळे मी इथे जाडसर कुटून ह्याच्यामध्ये 1 चमचा धने टाकून दिलेले आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कलोंजी टाकून घ्यायची आणि मिक्स करायचे। त्यानंतर मी इथे 1 कप वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता। ह्याच्यामध्ये 1 कप वाटाणा टाकून घेतलेला आहे। वाटाणा आपल्याला 1 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। तर इथे 1 मिनिट झालेला आहे आणि वाटाणे व्यवस्थित परतवून झालेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मी इथे थोडासा पुदिना टाकून घेत आहे बारीक चिरलेला। आता हे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी इथे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। ते बटाटे मी अगोदर तुकडून ठेवलेले आहेत। तर मी ह्याच्यामध्ये 3 बटाटे उकडलेले वापरत आहे। ते आता आपण हाताने मॅश करून टाकूया।
नाही तो बटाटा आपल्याला समोसे बनवताना वापरायचा आहे, गोड बटाटा इथे वापरायचा नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। समोसेसाठी जे आपण सारण तयार केले ते मिक्स करत करत आपल्याला त्याच्यामधला बटाटा पण बारीक करून घ्यायचा आहे। जो एक अर्धा आपला बटाटा मोठा राहिलेला आहे तो पण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक करत करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ मी इथे फक्त अर्धा चमचाच घातलेला आहे, मीठ तुम्ही तुमच्या इथे चवीनुसार घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतल्याने काय होतं, समोशासाठी सारण व्यवस्थित कोरडं होतं आणि आपले समोसे व्यवस्थित होतात, ओलं ओलं सारण राहत नाही। त्यामुळे इथे 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। तर इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि आपलं सारण आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि सारण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। सारण आपण थंड करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आता हे सारण आपण ओतून घ्यायचं आहे। थोडंसं हे सारण आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे की जेणेकरून हे सारण थंड होईल आणि आपल्याला समोशामध्ये व्यवस्थित भरता येईल। तर इथे बघू शकता मी सारण असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे सारण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। त्याच्यावरती थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण समोशासाठी पुऱ्या तयार करून घेऊया। तर बघू शकता आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित 10 मिनिटांमध्ये भिजलेलं आहे। पीठ थोडंसं आता मऊ करून घेऊयात। तर ते बघू शकता हे पीठ मी असं मऊ करून घेतलेलं आहे। आता हे पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तर ह्याचे छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आज आपण मिनी समोसे बनवतोय तर त्यासाठी मी इथे असा छोटा गोळा करून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ह्या पिठाचे। तर आपण ह्या पिठाचे आता अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊयात। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता हे गोळे आपण लाटून घेऊयात। तर आज आपण मिनी समोसे बनवतोय तर त्यामुळे इथे मी इथे छोटे छोटेसे गोळे लाटून घेणार आहे। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे लाटी लाटून घेतलेली आहे। आता हे आपल्याला मधनं कट करायची अशा प्रकारे। तर समोसे तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे गोळे आता लाटून घ्यायचे आहेत। एक खटील गोळे लाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला सारण भरताना पटपट भरता येतं। सगळे गोळे मी अशा प्रकारे लाटून घेत आहे। आपलं सारण देखील इथं थंड झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे ते समोसे तयार करण्यासाठी गोळे मी अशा प्रकारे लाटून घेतलेले आहेत। आता आपण समोसे तयार करून घेऊयात। तर समोसे तयार करण्यासाठी एक लाटी अशी आपल्याला हातावर घ्यायची आहे आणि खालची जी बाजू असते लाटीची त्याला पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे आपले समोसे व्यवस्थित चिटकले जातात। तर अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचंय। त्यानंतर ही लाटी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे समोसा बनवण्यासाठी या प्रकारे। आणि याच्यामध्ये आपल्याला आता सारण घालून घ्यायचंय। तर 1 चमचा सारण घालून घ्यायचं याच्यामध्ये अशा प्रकारे हाताने थोडंसं दाबायचं आणि समोशाचं तोंड आता आपल्याला पॅक करून घ्यायचंय। तर इथे बघू शकता किती सिंपल पद्धतीने आपल्या इथे समोसा तयार झालेला आहे आणि तोंड देखील बघू शकता किती व्यवस्थित असं समोस्याचं बंद झालेलं आहे। बघू शकता एकदम छोटूसा आपण इथे समोसा तयार केलेला आहे। सारण सुद्धा आपण किती सोप्या पद्धतीने याच्यामध्ये भरलेला आहे आणि समोस्याला शेप देखील बघू शकता किती व्यवस्थित असा आलेला आहे। तर अशाच प्रकारे आता दुसरा देखील समोसा मी तुम्हाला करून दाखवते। परत अशा प्रकारे लाटी घ्यायची आहे आणि कापलेल्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग लाटी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। बघू शकता आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे आणि हातानेच व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे ती। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा सारण घालून घ्यायचंय अशा प्रकारे। आता हे हाताने असं खाली दाबायचंय म्हणजे खालपर्यंत समोशामध्ये आपलं सारण जातं। अशा प्रकारे फक्त तोंड बंद करून घ्यायचंय आपल्याला समोस्याचं। बघू शकता अशा प्रकारे
तर इथे बघू शकता मी दुसरा देखील समोसा इथे तयार करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आता आपले राहिलेले समोसे करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता मी सगळे अशा प्रकारे मिनी समोसे करून घेतलेले आहेत। किती सुरेख असे मस्त दिसत आहे आपले छोटे छोटेसे समोसे। तर आता हे छोटे छोटेसे समोसे आपण तळून घेऊयात। त्यानंतर मी इथे समोसे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आपलं हलकसं गरम झालेलं आहे। समोसे तळताना तेल कडकडीत गरम करायचं नाही, फक्त हलकसंच गरम करायचंय आणि समोसे सोडताना गॅस मीडियम ठेवायचा आहे। तर आपण आता याच्यामध्ये समोसे सोडून घेऊया। ज्यावेळी आपण तेलामध्ये समोसे टाकतो तर हलकेसे बुडबुडे येतात त्याला, इथपर्यंतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये एका वेळेस जेवढे समोसे बसतील तेवढेच टाकून घ्यायचे। एक्स्ट्राचे समोसे त्याच्यामध्ये टाकायचे नाहीत, नाहीतर समोसे फुटतात। तर मी इथे तेलामध्ये जेवढे समोसे बसतील तेवढे टाकून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मीडियम गॅसवरती ते समोसे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपण जेव्हा तेलामध्ये समोसे टाकतो, समोसे टाकल्याबरोबर अजिबात समोसे हलवायचे नाहीत। 1 मिनिटानंतर समोसे हलवून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता 1 मिनिटानंतर समोसे आपले आपोआप वरती आलेले आहेत। तर आता समोसे आपल्याला हलवून घ्यायचे आहेत। आता हे समोसे मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। समोसे तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे। तर आता हे समोसे आपण तळून घेऊया। तर इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि समोसे इथे आपले तळून झालेले आहेत। बघू शकता समोस्यांना किती छान असा कलर आलेला आहे। इथपर्यंतच कलर येऊन द्यायचा आहे समोस्यांना। तर आपले इथे समोसे आता तयार झालेले आहेत। हे समोसे आता आपण काढून घेऊया। ते आवाज ऐकू शकता, मस्त असे क्रिस्पी तयार झालेले आहेत। किती क्रिस्पी असे तयार झालेले आहेत इथे समोसे। अशाच प्रकारे आता मी राहिलेले समोसे देखील करून घेत आहे। तर इथे बघू शकता मी सगळे समोसे अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। दिसताना किती सुरेख असे आपले समोसे दिसत आहेत। बघू शकता मस्त कलर देखील बघू शकता समोस्यांना किती छान असा आलेला आहे। एकच नंबर इथे समोसे झालेले आहेत। तर हे समोसे तुम्ही किटी पार्टी असेल तेव्हा करू शकता, ऐन वेळेला तुमच्या घरी पाहुणे आले तेव्हा देखील याची रेसिपी तुम्ही करू शकता। हे समोसे फ्रीजरमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकतात। जेव्हा तुमच्या घरी कधी पाहुणे येतील त्यावेळेस हे फ्रीजच्या बाहेर काढायचे आणि गरमागरम तळून द्यायचे। खूप असे क्रिस्पी मस्त असे आणि टेस्टी देखील होतात। मुलांना बाहेरचं फास्ट फूड देण्यापेक्षा हे समोसे घरच्या घरी करू शकता। महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा ही रेसिपी मुलांसाठी जरूर बनवा की जेणेकरून ते बाहेरचं खाणार नाहीत आणि मस्त असं घरच्या घरी क्रिस्पी आणि व्यवस्थित बनलेलं तुम्ही खा आणि मुलांनाही द्या। तर मी तुम्हाला समोस्यांचा आवाज देखील ऐकवते। किती असे क्रिस्पी आपले इथे समोसे तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे समोसे एखाद्या चटणी सोबत वा चहा सोबत देखील खाऊ शकता। मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते किती असा क्रिस्पी आवाज येत आहे याचा। समोस्यामधलं सारण देखील किती मस्त आपलं असं दिसत आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे खुसखुशीत हे इथे समोसे तयार झालेले आहेत। खाताना देखील तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशा पुढील छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।